सरपंचाला सुद्धा इथे येऊन का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाले. त्या दिवशीच त्यांची ओळख झाली आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी ही केली. नाही, फॅमिलीला काहीच माहिती नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी त्या 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. ज्या दिवशी घटना झाली का ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं घटन काय घटन आपला कुठं उचलायचं म्हणून त्या 9 तारखेला ह्याच्यापाशी गाठलं त्यांना टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले त्यांना. त्यांच्या मागे एक गाडी होती, अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. ह्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढून आधीच उभा राहिले पुढे आरोपी जे होते का पुढे होते. 2 गाड्या होत्या पकडताना केल्या. त्याची बी गाडी सुद्धा नोटीस वर सोडून देत माणसं ज्यांनी आरोपी पळविले त्यांचे ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली पाहिजे. असं कसं CID ऑफिसमध्ये याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय. जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस CID ऑफिसमध्ये आला होता घेऊन त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. CID ऑफिसमध्ये धमकी दिली होती. CID ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी आहे आमच्या गावात शेजारच आहे. त्याला काय ऍक्शन नाही घेतलं. आणि पोलिसांच्या झाल्यामुळे मर्डर झाला. 6 तारखेला हे सुनावणीला मारलं ना त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली त्यांची पण तीच मागणी घटना घडली नसते. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती ना 9 तारखेला झालं महाजन नावाचा जो दिवसभर बसून तरी पण अॅट्रॉसिटी एनसी घेतली त्यांची. महाजन नावाचा जो अधिकारी आहे त्याच अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडला बापवंदळे मर्डर केसमध्ये सोडवला. ती त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात बरोबर काय माहिती का आम्हाला आमचा माणूस 3 वाजून 28 मिनिटाला उचलतो. आम्ही 3 वाजल्यापासून कळकळची विनंती करून अख्खं गाव 200 माणसं होते पोलिसमध्ये 200 माणसं होते. आमची फिर्याद घेतली 6:30 वाजता. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला समजलं फोन आला. आम्ही आमच्या सोबत होतं गावातला म्हणून सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेलात 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशनमध्ये गेलात. आमची 6 वाजूपर्यंत तक्रार घेतली नाही. तक्रार घेऊन फक्त 15 मिनिटात जागे घेऊन असे काही भेटणार नाही. 5वा व्यक्ती कुठे त्या भागातला असेल की सापडतच नाही. कसं संधी माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हटलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार प्रयत्न केलं तर काही सापडत ना. असं कसं सापडत नाही माणूस. विमानवाला वापस फिरवतात आणि सापडतं. असं कसं ते पण केंद्रीय मंत्री टू CM पर्यंत ते विमान असं परत आणतात बँकॉक माणूस सापडत नाही. भैया जिवंत नसला आपल्या बॉडीत दाखवा लागेल आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या आम्हाला सांगावं लागेल ना ही माणूस इथं सापडला म्हणून बाबा ही बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही याच्यावर मला विश्वासच नाही. काय काही पण सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातील त्या काळातले CDR त्यांचे तपासले ना त्यांना गुन्हा नोंद करायला CDR काढा सगळ्यांचे. महाजन PI राजेश पाटील आणि भोले नावाचा PSI वाशीचा सर्वात महत्वाचं म्हणजे वाशीचं ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी एक पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे पार तुमचं राकेश मारेची केस झाली शिनापुरा. जे आरोपी आहेत ना ते म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं CCTV फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेले. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना
आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता बॉडीला पैसे नाही असे गुन्हे आहेत. त्यांना बॉडीला पैसे नव्हते त्यांना दुसरं त्याला वळण द्यायचं होतं तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली हा त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं होतं. आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार ठेवली होती त्या बाईकच्या मागे जे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं बरोबर असं. हा नास असा पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता पण तो अनसक्सेसफुल झाला तो ते पुन्हा सक्सेस न व्हायचं कारण गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होती. आणि ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गाववाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता मग रात्री पण होता. रात्री सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा आम्ही आपण हुडकू फक्त अंत्यविधी करा आपण हुडकू फोन चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे फोन लागतोय ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय तुम्ही पकडा ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत तुमचा भाऊ 20 मिनिटांमध्ये घरी पोहोचेल. आम्ही सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेट बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणू 36 कॉल कधी आणू म्हणजे तेव्हा ते सांगत होते की 20 मिनिटात आणून सोडतो 10 मिनिटात आणून सोडतो इथपर्यंत आले आरोपी आहेत. फोन करायचे पण ज्या दिवशी आपला फोन करायचा हो फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो 10 समजलं की डेट झाला लगेच फोन बंद कर आणि समजलं म्हणजे त्याला माहित होतं. 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पोलिसांनी तो खरं तर आवाजा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले ते इतर कुठल्या कारणास्तव होते तो इलेक्शन फंड होता तर ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायला आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं जरी रिफ्युजल आलं रिफ्युजल नंतरही ऑर्डर एक आरोप केला दुसरा त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा त्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून की अण्णा म्हणजे असं त्यांनी पण दाखवलं 2-2.5 तास मार करू हा बघत होता आम्ही ते तपासला विचारलं ना की ऐकण्यासारखं नाही ते या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्यात सगळं गोलमाल म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून दिलं तर गीते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल PSI असेल किंवा DYSP असेल त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून येतो पण यांच्यात एखादा प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिकच्या जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात त्यांना अरेस्ट होते 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात जरा बाहेरचं जेवण जातं मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे मसाज बिसाज आणि 6 तारखेच्या आधी कोणाच्या केस इथं येऊन खंडन मागतात. त्या आवाजा कंपनीमध्ये त्यांनी 50 लाख रुपयाला दिले त्याच्यात तिथला एक अधिकारी त्यांनी अगोदर उचलून नेला होता शिंदे मागे म्हणून आहे. केस आली. आम्हाला सुद्धा माहित नाही ते आम्हाला काहीच संबंध नाही गावकऱ्यांना काय माहिती माहिती नाही ते आरोपी तेव्हा त्याचा अधिकारी उचलला त्या टायमात त्यांनी खंडणी दिल्या म्हणून त्याला सोडलं पण त्याच्यातला एक आरोपी कुठं अटकच झाला नाही. ऑफिसमध्ये पण देतात ना त्याला एखादा आणि ह्यांनी काय केलं सगळं रेकॉर्ड डिलीट करत चालले तिथे गेले ते कोण डिलीट करतात आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात पैसे देऊन आम्हाला काय नाही की आपल्याकडे सगळा डेटा नाही आम्ही काही सापडला व्हिडिओ काही डिलीट झाल्या पोलीस प्रशासन असं काम करतं. कैलास फडण त्याचा पोरगा कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा अरे मला नाव नाही माहिती एसपीला सेम बापूंच्या केसमध्ये वाल्मिक कराड त्यांनी वाल्मिक कराड नावच नाही दिलं वाल्मिक अण्णा त्यामुळे सुटला तो हे व्यवस्थित नावं पण 12 दिवस या घेतली नव्हती
ज्यावेळेस हो, सभागृहात बरोबर. पडले, त्यावेळेस ती एफ आर घेतली एसपी त्यावेळेचे पण त्याचं नाव म्हणलं की एफ आर घेतलं होतं तो एकदम आता सिरियस पुढे काय करायचं? मला प्रशासनावर विश्वास नाही राहत आणि गुडते शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला न्याय, आम्हाला अशी अपेक्षाच नाही न्याय भेटत नाही. लवकर न्याय मिळाला तर हे लेकरं कधी कधी शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय मिळाला तर काय अवघड आहे हे आपल्याचं पण. ताई असं होऊ शकतं ह्यांच्या जामीवर तर असं सुटले मला वाटतं. ताई हे जामीवर तर सुटले आमचा एकही माणूस गावातला मला बाहेर दिसणार नाही कोणत्याच कामाला गेला नाही. थोडा त्रास होईल आम्हाला. तरी आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आहे तर बाकी सामान्य लोकांचं त्यांनी कसं करायचं. आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील नाही तर ते असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फायदे झाले तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील. ऐका ताई, भाषेतच आहे आईला बोलायचं. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवाडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असं, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असते तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असते. कोण असेल फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष. का नंतर माझे लेकरं गेल्यावर आता ह्यांना दिशा तर दाखवा, काही तर झालं असतं, थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता. त्यांना काहीच भेटलं नाही, त्यांना काहीच पडू दिलं नाही. का बरं? त्यांना माझं कसं लेकरू आहे, कसे आणला मारे करे आणला. काही लेकरं नसतील का बायका नसत्याल का ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का त्यांना वडील नसतील का, त्यांना का केलं एवढं, त्यांना काय करायचं, त्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं का? करताना पण काय वाटलं असेल, मला काय वाटत असेल, मी त्याची आई असेल, आईने स्वयंपाक करून ठेवला तर समोर मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडा. 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच बंद झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू कुणी होतं, कुणी म्हणजे कुणालाय, कुणीच मदत बिगर कुणी कोणच मदत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, उडता असेल, शेंडा असेल, काय असेल, पूर्ण आरोपी का? नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाले जगणार कसं? मला न्याय तर पाहिजे, मी तुमच्यासाठी न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. तिचं म्हणणं संरक्षण आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझं लेकरू माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करेन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? एक गाडी ज्या पोलीस त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास संतोष PSI रेवता पाटील, तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री. त्यांना इथं रूम्स करून राहण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिसेस ते दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं आणि एवढं घरचे संबंध ठेवले त्यांनी. सांगतील तुम्हाला
काय करायचं त्या बिचारी आई लहानपणी वारलं म्हणून आम्ही तिला आपली आई आहे. वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळ्या आहेत तुम्ही आमच्या पाठीचे सगळं गाव पण माझं सगळे गावकरी माझे मला एक पण माणूस विसरू शकत नाही आम्हाला. काय उत्तर देणार बाप्पा? काय हो गुन्हातून काय केलं सरपंच होता अगोदर ह्या होत्या 2 टमला. त्याच्या आधी तुम्ही काय घर तर बघा ना मामाचं घर येत नाही. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकरं पाहिजे होते. काय महत्व पाहिजे आईचं लेकराशिवाय महत्व कशाला आहे कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण म्हणलं तर पाहिजे त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण बनवला पण पाहिजे. तर इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही झोपत तरी नाही काय मी. बिलकुल करावं झोपत नाही दादा. बिलकुल तर झोप खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं दादा आता माझे आम्ही मोठी राम लक्ष्मण होते. आता मग राम गेला लक्ष्मण एकटा करत तरी काय बाजारात गेले तर कुठपर्यंत खूप अवघड असंच मी कोरड बटन दिले वंदन काही नव्हतं. 15 वर्ष काय कुठंही बघा ताई थोडंसं फूट नाही माझ्या भावामध्ये. नाही नाही. काय होतं तपासनिकाने म्हणले की एकही माणसाने लेकराला वाईट माझ्या बोललं काही नाही. करायला पाहिजे होतं. करायला ना पाहिजे. पाणी आणा पाणी. म्हणायचं ताई असं मी म्हणलं की म्हणायचं आई चोरी आपण असं अवघड आहे जणू काही कसलं लेकरं वारे फिरतो. त्याला जाऊ शकते. म्हणून मला वाटतं न्याय मिळावा शिकतील आणि परिणाम त्यांच्यावर कोणी मला तर जीव काहीच कळेना. मला काय करावं मी. ऐका ना मध्ये पण दिसले नाही ते कापूसाठीच लागल्या